नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. छोट्या मित्रमैत्रिणी यांच्यासाठी मी सततच नवीन नवीन गोष्ट घेऊन येत असते. आजचं आपल्या गोष्टीचं नाव आहे रत्नहार किंवा द डायमंड नेकलेस. ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला लोकांना जर माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु तरीही मी त्याचं मराठी व्हर्जन तुम्हाला ऐकवत आहे आणि पुढच्या रीडिंगमध्ये आपण इंग्लिश व्हर्जनसुद्धा सांगूयात. मॅटिल्डा एक अतिशय सुंदर आकर्षक मुलगी होती, मात्र तिचं कमनशीब की काय किंवा नशीब फुटके असं तिला वाटायचं. कारण का तर तिचा जन्म एका कारकुनाच्या कुटुंबात झाला होता. त्यामुळे कोणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्चकुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असं काही योग तिच्या नशिबात नव्हता. म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला. कारण तिला माहीत होतं गरीब कुटुंबातील असल्यामुळे श्रीमंत मुलगा मिळणार नाही. ती साधेच कपडे घालायची, कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हते. पण आयुष्यात सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असे वाटून ती नेहमी दुःखी असायची. तिचे घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते, कारण त्या काळी फ्रीज वगैरे ह्या गोष्टी इतक्या नव्हत्या. परंतु बऱ्यापैकी युरोपामधली गोष्ट आहे आणि युरोपामध्ये बऱ्यापैकी गोष्टी मिळत होत्या. तिकडे सायन्स आणि टेक्नॉलॉजीने भरभराट केल्यामुळे तिथे बऱ्याचशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्या होत्या, परंतु तिच्याकडे मात्र त्या नव्हत्या. कारण त्या सोयी सुविधा फक्त श्रीमंत लोकांच्याकडेच असायच्या आणि ही गरीब असल्यामुळे हिच्याकडे नव्हत्या. त्यामुळे तिला तिचे जीवन आहे ना नेहमी कष्टाचे वाटायचे. आणि या सर्व गोष्टी ज्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्या नसत्या, पण समजा दुसरी एखादी स्त्री असती तिच्या जागेवर तर तिला एवढं काही वाटलं नसतं. परंतु ही सुंदर असल्यामुळं तिला त्या गोष्टींचा त्रास व्हायचा आणि चीडही यायची. तिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्या अशा छोट्या खोल्या असतील, त्या जवळच्या मित्रमैत्रिणी म्हणजे तिच्या जी मित्रमैत्रिणी होत्या त्यांच्याकडे मोठे मोठे खोल्या होत्या किंवा छोट्या खोल्या असतील, परंतु ज्या सुंदर रंगाने रंगवलेल्या असतील अशा मित्रमैत्रिणींच्या बरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या आणि ज्या सुवासाने भरलेल्या आहेत, ज्या खोल्या सुवासाने भरलेल्या आहेत त्या ठिकाणी ती जात असे. अशा एखाद्या भव्य राजमालासारख्या घराची स्वप्न ती नेहमी पाहत असे आणि तिला असं वाटायचं की आपल्याला सुद्धा असे म्हणजे अशा गोष्टी मिळायला हव्या ज्या की तिच्या मित्रमैत्रिणींकडे होत्या. आता पहा पुढे काय होतं. मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते. ना महागडे कपडे होते, दागदागिने होते आणि ह्या सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती, आकर्षण होतं आणि अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंच गोष्टींचा हव्यास होता. तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणेही टाळायची. कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून तिच्याविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून रडू येई. म्हणजे काय व्हायचं की ज्यावेळेला ही शाळेत जायची आणि तिची मैत्रीण होती ती अतिशय श्रीमंत होती, त्यामुळे हिला ना कमीपणा वाटायचा तिच्यासमोर. असं वाटायचं की अरे मी तर खूप गरीब आहे आणि खूप श्रीमंत, हिला सगळं मिळतंय आणि मला मिळत नाही असं वाईट वाटून हिलाच रडू यायचं स्वतःचं. एके दिवशी संध्याकाळी हिचा नवरा विजयी मुद्रेने घरी आला आणि एक दिवस काय होतं, हिचा लग्नानंतर हिचा नवरा एक दिवस अचानक एकदम असा हसून वगैरे घरी येत होता आणि त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता, म्हणजे एक एनवलप होतं. हे बघ, तो म्हणाला तुझ्यासाठी मी काय आणलंय. तर तिने पाहिलं, म्हणजे तिने काय केलं, म्हणजे त्याने आनंदाने तिच्याकडे दिले ना ते पाकिट. मग तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. त्यावर छापले होते, माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोम्पुनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लायझेल यांनी मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहे. म्हणजे त्यांच्यासाठी एक इन्व्हिटेशन कार्ड आलेला आहे आणि त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये या दोघांना अतिशय आनंदाने आणि म्हणजे आपण म्हणतो ना प्रेस्टिजियसरित्या बोलवलेलं आहे. त्यामुळे हिला ना तिच्या नवऱ्याला खूप आनंद झालेला असतो की आपल्याला आपल्या वरिष्ठांनी असं निमंत्रण दिलेलं आहे कार्यक्रमासाठी. परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली. आता तिच्या नवऱ्याला काय वाटतं की माझ्या बायकोला आनंद होईल हे सगळं पाहिल्यानंतर, कारण का तर तिला नेहमीच मोठ्या लोकांमध्ये वावरायचं असतं किंवा तिला मोठी उंची कपडे घालायचे असतात आणि कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचं. मित्रांनो, आत्तापर्यंत मी फर्स्ट पार्ट तुम्हाला वाचून दाखवलेला आहे आणि त्याची स्टोरी सांगितलेली आहे. उरलेला पार्ट मी पुढच्या भागामध्ये कंटिन्यू करणार आहे. सो तुम्ही पाहत राहा द डायमंड नेकलेस. थँक्यू.